चला तर मग आपण आज वाळवणातला एक पदार्थ कुरडया बनवणार आहोत. तर कुरडया बनवण्यासाठी हे बघा मी इथं चिकाची पावडर घेतलेली आहे. ती आपण चाळून घेणार आहोत. तर ही चिकाची पावडर मी घरीच तयार केलेली आहे. कारण की चिकाची पावडर जर आपल्याकडे तयार असेल तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण चीक तयार करू शकतो आणि नाश्त्यासाठी खाण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे मी ही पावडर तयारी करून ठेवलेली आहे. तर ही चिकाची पावडर जर तयार करायची असेल किंवा कुणाला माहिती हवी असेल तर त्यासाठी मी व्हिडिओ नक्की बनवेल. तसं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की चीक पावडर कशी तयार करायची ती मी व्हिडिओ टाकेल. हे बघा हे आपले पावडर चाळून झालेली आहे. तर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. तर असं थोडंसं दाटसर मिश्रण तयार करूया. मी दुसरीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर 2 ग्लास जर चीक भरला हा, तर तितकंच पाणी ठेवायचं. हे प्रमाण मात्र नक्की लक्षात ठेवायचं, की जेवढं आपलं हे मिश्रण असेल तितकंच पाण्याचं आदान ठेवायचं आहे. तर मी आदान ठेवलेलं आहे. उकळी येईपर्यंत मी इकडं पावडर मिक्स करून घेते. अशी थोडीशी दाटसर अशी मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला. हे बघा अजिबात गुठळी वगैरे होता कामा नये याच्यामध्ये. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि पाणीसुद्धा उकळलेलं आहे. तर मी काय करणार आहे याच्यामधलं थोडंसं पाणी अर्धी वाटी पाणी काढून ठेवणार आहे आणि नंतर ची पावडर जेव्हा टाकल मी याच्यामध्ये पावडरचं लिक्विड तयार केलेलं तेव्हा मग परत कमी वाटेल आपल्याला दाटसर वाटलं तरच मग पाणी टाकायचं. पण बरोबर प्रमाण लागतं ह्याला 2 ग्लास पाणी असेल तर 2 ग्लासच चिकाचं पण मोजून घ्यायचं चीक. हे बघा मी हा तांब्याभर घेतलेला आहे. तर खालीसुद्धा मिश्रण तांब्याभरच आहे पाणी. तर ह्याच्यामध्ये आता उकळी आलेली आहे तर थोडं किंचित काढते मी पाणी आणि हटायला सुरुवात करते. तर एकीकडे हटायचं आहे आणि एका हाताने पावडरचं मिश्रण जे तयार केलेले ते ओतायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत. हे बघा असं दोन्ही क्रिया एकदम झाल्या पाहिजेत. एकीकडे ओतायचं आणि एकीकडे हटायचं. म्हणजे मग गाठीचा होण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण कुरडया बनवू शकतो. कारण सगळा पूर्ण राडा एकाच दिवशी करायची गरज अजिबात पडत नाही. पावडर तयार करून ठेवलेली असेल तर. आणि पाहिजे त्यावेळेला पाहिजे तितकीच पावडर आपण वापरून कुरडया कमी किंवा जास्त तयार करू शकतो बरं का. हे बघा हा चीक आता घट्ट होत चाललेला आहे. तर अजून दाटसर व्हायला हवा म्हणून थोडासा हलवून घेते मी चांगला. अधूनमधून सारखा हलवून घ्यायचा आहे चीक म्हणजे पातेल्याला चिटकणार नाही.